नमस्कार. आज आपण पुन्हा भारताचा इतिहास भाग 2 की जो ब्लॉक दुसरा की ज्यामध्ये इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन पूर्व 300 असा कार्यकाळ याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्या संदर्भामध्ये खरं तर 4थ्या, 5व्या, 6व्या शतकाचा पुढचा जो टप्पा आहे, की जो आपण गुप्तोत्तर कालखंड आणि गुप्ता साम्राज्याचा इतिहास मागच्या काही लेक्चर्समध्ये समजून घेतला होता. त्याच संदर्भामध्ये आपण गुप्तोत्तर साम्राज्याच्या नंतर जो एक हर्ष म्हणजे वर्धन फॅमिलीचा उदय झालेला आपल्याला दिसून येत होता. त्या वर्धन फॅमिलीचा उदय आणि उत्तर भारतामध्ये कनौज आणि इतर जी महत्त्वाची शहरं होती, त्या शहरांचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून कसा उदय होतोय, त्याचं एक राजकीय शहर म्हणून किंवा एक राजकारणाचं केंद्रबिंदू म्हणून कशा पद्धतीने उभं राहतोय, अशा अनुषंगाने आपण मागच्या लेक्चरची सुरुवात केली होती. हा आजचं लेक्चर सुद्धा त्याच संदर्भातलं त्याचा पुढचा टप्पा म्हणजे हे जे 2 मॉड्यूल्स आहेत, हर्ष अँड द राईज ऑफ नॉर्थ इंडिया आणि किंगडम्स इन द डेक्कन अँड कनौज साऊथ हा जो टप्पा हे जे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे जे 2 महत्त्वाचे युनिट्स आहेत, ते आपण 2 भागामध्ये विभागले गेलेले आहेत आणि आज आपण ओव्हरआर्चिंग पद्धतीने किंवा एक समग्रपणे समग्र भारताचा इतिहास हां, जो टप्पा दुसरा सेमिस्टर 2 अशा अंगाने जो समजून घेतोय, की ज्यामध्ये इसवी सन पूर्व 200 पासूनचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि गुप्त साम्राज्य येईपर्यंत आपण जवळ-जवळ 5व्या-6व्या शतकापर्यंत हा सगळा कालखंड त्याच्यामध्ये आपण अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे भारताचा इतिहास समजून घेताना या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये, या भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्या विविध डायनेस्टीज किंवा जे राजसत्तांचा उदय झाला होता, त्या राजसत्तांच्या उदयांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला गुप्ता साम्राज्य की जे भारतातलं स्वर्णयुग म्हणून ज्या साम्राज्याला गणलं गेलं होतं, त्या साम्राज्याचा इतिहास आपण बघतोय आणि त्या साम्राज्योत्तर साम्राज्याच्या नंतर जे उदयाला आले जे महत्त्वाचे आणि दख्खनमधले इतर महत्त्वाचे जे काय राजे होते, त्या सगळ्यांचा आढावा आपण या लेक्चर्समध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एका अर्थाने आपण मौर्योत्तर कालखंडाला आणि गुप्तोत्तर कालखंडाला जोडण्याचा प्रयत्न करतो गुप्ताच्या सगळा संदर्भ घेत. त्यामुळे आतापर्यंत आपण काय बघितलं, की मौर्योत्तर कालखंडामध्ये मोठ्या वेगवेगळ्या डायनेस्टीज भारतामध्ये उदयाला पावलेल्या होत्या, की ज्यामध्ये काही स्थानिक होत्या, काही परदेशी होत्या, की ज्यांची विविध नावं आपण ती नावं सुद्धा समजून घेतली होती. ज्यामध्ये कुशाण, शक, हूण, कण्व, क्षत्रप, पश्चिमी क्षत्रप इत्यादी, इत्यादी. दक्षिणेकडे आपण सातवाहन कालखंड समजून घेतला होता. अतिदक्षिणेकडचे आपण चेर, चोल, पांड्या इत्यादी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या, की जे गुप्तपूर्व कालखंडाचे कालखंडातल्या महत्त्वाचे राजघराणी म्हणून होत्या. नंतर आपण गुप्त साम्राज्यही समजून घेतलं आणि गुप्त साम्राज्य हे मौर्योत्तर कालखंडातलं किंवा मौर्य साम्राज्याच्या नंतरचं अत्यंत महत्त्वाचं हिंदूंचं साम्राज्य म्हणून सुद्धा ज्याची गणना केली जाते, असं ते साम्राज्य होतं. मौर्य कालखंडामध्ये किंवा मौर्य साम्राज्य ज्या भूभागावर वसलं होतं, अगदी त्याच भूभागावर मौर्य साम्राज्य, गुप्ता साम्राज्याने सुद्धा आपला विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे गुप्ता साम्राज्य आणि गुप्तोत्तर कालखंड खरं तर हा आपल्या आजच्या विषयाचा गाभा आहे किंवा त्या पार्श्वभूमीवर आपल्याला हर्षवर्धनाचा कालखंड आणि दख्खनमधले काही महत्त्वाचे राजे समजून घ्यायचे आहेत. त्यामुळे भारताचा राजकीय इतिहास समजून घेताना हे जे काही ज्या डायनेस्टीची, ज्या राजघराण्याची नावं मी आत्तापर्यंत घेतली, त्या सगळ्या नावांचा नामोल्लेख करत आपल्याला कारण हा जो पुढचा टप्पा आहे तो समजून घेणं अपेक्षित आहे. कारण क्रोनॉलॉजी म्हणून क्रमवार संगती या सगळ्यांची ज्या गोष्टींमुळे लागते, तर तो क्रम समजून घेणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा जो धडा किंवा ज्या गोष्टींवर आपण प्रकाशझोत अगोदर टाकला होता, त्या गोष्टींचं पुनरावलोकन करणं अपेक्षित होतं आणि ते आपण आज केलं. त्यामुळे कुठल्या अर्थाने केलं, तर त्यामुळे मौर्योत्तर कालखंडातल्या ज्या नामोल्लेख मी ज्या राजघराण्यांचा केला, त्याच्यानंतर गुप्ता साम्राज्य उदयास येतं. गुप्ता साम्राज्याच्या नंतर गुप्तोत्तर कालखंड म्हणून ज्याला गणलं जातं. खरं तर डेक्कनमधल्या किंवा दख्खनमधल्या राजघराण्यांचा इतिहास आणि हर्षवर्धनाचा कालखंड हा गुप्तोत्तर कालखंडाचाच एक अविभाज्य भाग म्हणून गणला येईल. त्यामुळे भारतीय इतिहासातली ही 2 महत्त्वाची साम्राज्य, मोठी साम्राज्य, की ज्याने भारताचा पूर्ण कायापालट किंवा एक वेगळ्या पद्धतीने राजकीय इतिहासाला कलाटणी दिली. त्या अर्थाने आपण मेजर महत्त्वाची मोठी अशी साम्राज्य म्हणून बघितली आणि त्यानंतरच्या काळातली ही सगळी उदयाला आलेले
वेगवेगळ्या राजघराणे आणि वेगवेगळ्या राजवटी आहेत. आणि खरं तर गुप्तोत्तर कालखंडामध्ये सुद्धा कनौज आणि इतर सगळ्या शहरांचा उदय आपल्याला दिसून येतो. नर्मदेचं खोरं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने प्रगल्भ झालेलं दिसून येतं, की जे दक्षिणेतल्या काही महत्त्वाच्या राजघराण्यांनी ज्याच्यावर ताबा किंवा ज्याच्यावर सत्ता गाजवलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर एक गुप्तोत्तर कालखंडामध्ये एक महत्त्वाचा राजवंश ज्याला आपण म्हणूया, की जो खरं तर गुप्ता वंशाचे मांडलिकत्व ज्याने पत्करलं होतं खरं तर त्याला मगधगुप्ता असं जे म्हटलं जातं. त्या सगळ्यांचाही आढावा आपण मागच्या काही लेक्चरमध्ये घेतलं गेलेला होता. तर प्रामुख्याने आपलं आजचं जे दख्खन आणि हे जे काय हा जो काय भाग आहे हे समजून घेण्याचं महत्त्वाचं जे काय उद्दिष्ट आहे त्यामध्ये आपण काय काय नेमकं समजून घेणार आहोत याची पुन्हा एक पुनरुज्जवळणी करणं आपल्याला अपेक्षित आहे. तर यामध्ये आपण उद्दिष्ट नेमके गुप्तोत्तर कालखंडाच्या संदर्भामध्ये ही जी काही महत्वाची हर्षवर्धन आणि कनौज हे एक शहर म्हणून उभं राहतं, त्याचबरोबर दख्खनीमधले जे काय ज्या सत्ता उभ्या राहतात त्याचा नेमका उद्दिष्ट काय हे आपल्याला का समजून घेणं अपेक्षित आहे याची एक आपण उजळणी करू. परिचयाच्या संदर्भात जर म्हटलं तर आपण गुप्तोत्तर कालखंडाचाच खरं तर अभ्यास करतोय आणि हाच खरं तर या धड्याचा परिचय किंवा एक प्रस्तावना आपल्याला असं म्हणता येईल. त्यामुळे या धड्याची उद्दिष्ट प्रस्तावना याची चर्चा करणं आपल्याला यामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर मी असंही एक कमेंट केलं की गुप्ता साम्राज्य ज्या भूभागाचा भाग होतं त्यानंतर म्हणजे गुप्ता एक असं विराट साम्राज्य जे संपूर्ण उत्तर भारताला आणि काही भागामध्ये दक्षिणेकडच्या काही प्रांताला जे जोडणारं होतं. जरी समजा प्रत्यक्ष अंमल दक्षिणेमध्ये पूर्णपणे जरी नसला तरी काही मांडलिक राजे आपल्याला दक्षिणेमध्ये गुप्तांचे दिसतात की जे सबऑर्डिनेट किंग्स म्हणून ज्याची ओळख आपल्याला होते. त्यामुळे तशा पद्धतीचं गुप्तांचा कार्यकाळ राहिलेला आहे. परंतु गुप्तानंतर म्हणजे गुप्ता हे एक मोठं साम्राज्य लयास गेल्याच्या नंतर खरं तर आपल्याला लयास गेल्याच्या नंतर उत्तर भारतामध्ये कुठल्या पद्धतीच्या राजकीय स्थितीचा उदय होतो आणि ती राजकीय स्थिती नेमकी काय आहे याचा आपल्याला उजळणी करणं हे महत्वाचं आहे. तर या राजकीय स्थितीमध्ये आपण काय बघू शकतो तर खरं तर गुप्ता एक मोठं साम्राज्य झाल्याच्या नंतर गुप्ता या साम्राज्याचा उदय झाल्याच्या नंतर त्याचा जो विलय झाला म्हणजे त्याचं नामशेष झालं, विघटन झालं. त्या विघटनानंतर पुन्हा उत्तर भारत हा एक डिसइंटिग्रेटेड किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भात आपल्याला उत्तर भारतातली ही जी काही बदलती राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या संदर्भात किंवा ती परिस्थिती समजून घेणं सुद्धा या गुप्तोत्तर कालखंडाचा आणि म्हणजे खरं तर हा काळ हा टप्पा का समजून घेणं गरजेचं आहे कारण याच्यावरच आपल्याला वर्धन फॅमिली किंवा वर्धन घराण्याचा इतिहास नीटपणे समजून शकतो. आणि वर्धन घराणं किंवा गुप्तांचा कालखंड किंवा मगधगुप्ता हे सगळे विविध ज्या राजवटीचा संदर्भ जरी असला तरी हे ज्या शहरांशी संबंधित आहे विशेषतः कनौज. तर कनौज हे एक नवीन राजकीय केंद्र म्हणून या काळात उदयाला येऊ पाहतोय किंवा त्याचा या कनौजचा उदय होताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपण हा धडा समजून घेताना हे दोन महत्वाचे युनिट समजून घेताना उत्तर भारतातली बदलती राजकीय परिस्थिती समजून घेतोय त्या विशेषतः गुप्तोत्तर कालखंडातली. त्याचबरोबर एक नवीन जे सिटी स्टेट्स आपल्याला असं म्हणता येईल हवं तर की जे महत्वाचे प्रमुख शहरं या काळात की जे गुप्त साम्राज्याचा भागच होतो ज्यामध्ये मथुरा आहे, ज्यामध्ये कनौज आहे, ज्यामध्ये पाटलीपुत्र आहे. या सगळ्या त्या शहरांचा इतिहासही समजून घेणं अपेक्षित आहे. कारण आणि या शहरांचा इतिहास समजून घेताना याच्यामध्ये असलेल्या ज्या फारकती आहेत म्हणजे एखाद्या शहरांचा उदय अजून चांगल्या पद्धतीने होतोय आणि दुसऱ्या शहरांचा लय होताना दिसतो. तर या संदर्भामध्ये आपल्याला पाटलीपुत्र जो एक महत्वाचं शहर होतं खरं तर मौर्य कालखंडामध्ये होतं, मौर्योत्तर कालखंडामध्ये होतं. तर आणि गुप्त साम्राज्यामध्ये पाटलीपुत्र एक ऐतिहासिक शहर किंवा एक महत्वाचं शहर म्हणून ज्याचा उदय झालेला दिसून होतं. परंतु गुप्तोत्तर कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की पाटलीपुत्रांचा अस्त होते आणि कनौज या शहराचा किंवा कनौज मधल्या राजकीय परिस्थितीमुळे खरं तर या कनौजला एक महत्व प्राप्त होतं. त्यामुळे नवीन राजकीय केंद्र ज्या काही बदलत्या राजकीय घडामोडी होत्या उत्तर भारतातल्या या कालखंडाच्या संदर्भात त्या संदर्भामध्ये आपल्याला कनौजचा उदय आपल्याला दिसून येतो.
त्याचबरोबर आपण पुष्यभूती नावाचं जी काय डायनेस्टी होती की ज्याच्यातून खरं तर ज्याचा आणि गुप्ता साम्राज्याचा ज्याचा आणि गुप्तांचा एक संबंध राहिलेला आहे, तर त्या पुष्यभूतींचा एक संक्षिप्त इतिहास सुद्धा आपण या निमित्ताने समजून घेऊ. ओके, आणि ते समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि पुष्यभूतीचा आणि हर्षाच्या किंवा वर्धन फॅमिलीचा एक महत्वाचा संबंध जो असेल तो आपण याच्यात समजून घेणे अपेक्षित आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवर, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हर्ष किंवा जी वर्धन फॅमिली आहे, त्या हर्षवर्धनाने केलेल्या ज्या राजकीय कृती आहेत, त्या राजकीय कृतीचा एक सांगोपांग आढावा घेण्याचा एक प्रयत्न आपल्याला असेल. त्यामुळे हर्षवर्धनाचा इतिहास गुप्तोत्तर कालखंडामध्ये अत्यंत महत्वाचा इतिहास किंवा या वर्धन फॅमिलीमधला, वर्धन राजघराण्यातला अत्यंत महत्वाचा राजा म्हणून हर्षाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्याचा इतिहास समजून घेणं सुद्धा एक महत्वाचं या 2 युनिटचं या युनिट क्रमांकाचं एक महत्वाचं आहे. हे सगळं करताना आपण जसं अन्य लेक्चर्समध्ये एक महत्वाच्या बिंदूंची चर्चा करतो, तो बिंदू म्हणजे नेमका हा इतिहास ज्या पद्धतीने रचला गेलाय त्या रचण्याचे नेमके संसाधने काय, नेमके स्रोत काय, त्या स्रोतांची सुद्धा चर्चा करणं आपल्याला अपेक्षित असते. कारण ज्यामुळे आपण ज्या गोष्टींच्या किंवा त्या खऱ्या अर्थाने इतिहासाला एक वेगळ्या पद्धतीने महत्व आपल्याला दिसून येतं. ओके, त्यामुळे त्याचे स्रोतांची गणना किंवा त्याचा स्रोत त्याची चर्चा करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आपल्याला या ठिकाणी ठरतं. त्यामुळे इतिहासाचे स्रोत म्हणून म्हणजे खरं तर हर्षवर्धनाचा कालखंड आणि आणि हा जो मधला जो कालखंड आहे तो सगळा कालखंड त्याचा राजकीय इतिहास समजून घेताना नेमक्या कुठल्या पद्धतीच्या स्रोतांमध्ये या राजवटींविषयीची माहिती मिळते, ती माहितीचा चर्चा करणं, त्या स्रोतांची चर्चा करणं, त्या संसाधनांची चर्चा करणं हे सुद्धा यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे खरं तर या कालखंडाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की सगळी पुराण ग्रंथ आहेत. त्याचबरोबर हर्षवर्धन कालखंड हर्षवर्धन कालखंडाचा हर्षवर्धन जो कालखंड आहे त्याचं स्वतःचं एक बायोपिक किंवा बायोचरित्र आपल्याला नंतरच्या काळात बालभट्टाने लिहिलेलं किंवा हर्षचरित्र म्हणून जी ओळख आहे त्याची चर्चा आपण स्रोतांच्या संदर्भामध्ये करू. हा, त्याचबरोबर हर्षाच्या राजकीय कृती केल्याच्या नंतर हर्षवर्धनाने जो संपूर्ण कालखंड या काळात गाजवलेला आहे त्याच्या राजकीय भूमिकाने, त्याच्या शौर्याने, त्याच्या इतर सगळ्या महत्वाच्या राजकीय कृती आणि कामगिरींनी तर त्यानंतर त्याचं एक नेमकं सिंहावलोकन आपल्याला करणं अपेक्षित आहे की हर्षवर्धन हा गुप्तोत्तर साम्राज्यामधला एक महत्वाचा राजा म्हणून का गणला जातो, तर त्याच्या सगळ्या कार्याचं सिंहावलोकन, विहंगावलोकन करणं हे एक या लेक्चरचं अपेक्षित आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन खरं तर गुप्ता साम्राज्या एवढं वर्धन साम्राज्य नव्हतं. ते एक राजघराणं होतं, एक ती राजवट होती. परंतु त्या राजवटीची सुद्धा एक महत्वाची व्याप्ती होती. जरी त्याचा साम्राज्यामध्ये अंतर्भाव झालेला नसला तरी त्यांची नेमकी भौगोलिक व्याप्ती काय, तर ती भौगोलिक व्याप्ती सुद्धा आपण हर्षवर्धनाच्या राज्याची समजून घेणं अपेक्षित आहे. आणि खरं तर स्रोत म्हणून ज्या गोष्टींची आपण चर्चा करणं अपेक्षित आहे, ज्याच्यात तरी सुद्धा आपण अत्यंत महत्वाचा की ज्याला आपण परकीय वृत्तांत असं म्हणू शकतो किंवा परकीय प्रवास वर्णन, आणि त्या परकीय प्रवास वर्णनामधला अत्यंत महत्वाचा जो काही शिलेदार जो होता तो होता ह्युआन सांग. तर ह्युआन सांगने सुद्धा काही महत्वाच्या गोष्टींची नोंद त्याच्या प्रवास वर्णनामध्ये खरं तर ह्युआन सांग हा चायनीज किंवा चीन मधून आलेला एक प्रवासी होता. त्यामुळे चीन मधून आलेल्या या प्रवासाची आपल्याला त्याने केलेल्या नोंदीची चर्चा आपल्याला त्या या प्रकरणामध्ये करणं अपेक्षित आहे. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे इतर आपले जे भारतीय स्रोत आहेत की जे या कालखंडावर प्रकाशझोत टाकतात, ते प्रकाशझोत टाकताना बऱ्याचशा ऐतदेशीय साधनांची त्याच्यामध्ये चर्चा आहे. काही धार्मिक आहे, काही पुराण कथाच्या संदर्भात आहे आणि काही आत्मचरित्रपर किंवा ज्यांनी विशेषतः हर्षचरित्र जे बाणभट्टाने लिहिलं होतं, तर त्यामध्ये आत्मस्तुतीची चा धोका असतो किंवा त्यामुळे स्वतःच्या राज्याचा स्तुती करण्याचा एक धोका असतो. परंतु जे चायनीज ट्रॅव्हलर म्हणून किंवा ज्या ह्युआनसंग चं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की ह्युआनसंग ज्या काळामध्ये हे सगळं लिहित होतं तो या प्रत्यक्ष हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये आणि भारताच्या या उत्तर प्रदेशामध्ये, उत्तर भारतामध्ये हर्षवर्धन स्वतः एक चायनीज प्रवासी म्हणून आलेला होता.
आणि तो प्रत्यक्षदर्शी आहे. ज्या ज्या घटनांची आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये तो प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे त्याचे जे रेकॉर्ड्स आहेत, त्यांनी जे जतन केलेले महत्वाचे ऐतिहासिक पैलू आहेत त्याच्या सगळ्या खात्यामध्ये किंवा त्याच्या मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये, ते अत्यंत दर्जेदार असे प्राथमिक साधनांमध्ये ज्याची गणना होती. त्यामुळे आपल्याला ह्युआन्सन नेमकं भारताबद्दल आणि या कालखंडाबद्दल, हर्षवर्धन आणि गुप्तोत्तर कालखंडाबद्दल नेमकं काय म्हणतो, याची सुद्धा चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि त्याचं एक तर महत्वाचं एक अंग असं की हर्षवर्धन हा प्रत्यक्ष येऊन केलेला असल्यामुळे आणि त्या काळामध्ये हर्षवर्धन या भागातल्या राजघराण्यांचा चीनशी असलेला परकीय व्यवहार किंवा परराष्ट्र संबंधाच्या अंगाने सुद्धा आपल्याला या सगळ्या घटनांकडे बघता येईल. कारण हर्षवर्धनाच्या काळामध्ये सुद्धा काही भारतीय की जे खर तर ज्याला आपण परराष्ट्र दूत म्हणतो, राजदूत म्हणून, ते चीनशी त्यांचा एक व्यापारी संबंध आणि इतरही राजनैतिक संबंध आपल्याला दिसून येतात आणि त्याची चर्चा आपल्याला करणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हा जो काय काळ आहे की जो हर्षयुग म्हणून गणला जातो, त्या हर्षयुगाची चर्चा आपण करत खरं तर याचं प्रशासन नेमकं कसं होतं, म्हणजे कुठल्याही राज्यव्यवस्थेचा नीटपणे सिंहावलोकन करताना, मूल्यांकन करताना, समीक्षा करताना त्याच्या सर्वांगाची चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा पैलू ठरतो की ते राज्य एवढा काळ का चाललंय किंवा त्या राज्याच्या सगळ्या महत्वाच्या राजकीय घडामोडी इतक्या महत्वपूर्ण होतात की त्याची इतिहास म्हणून दखल घेतली गेली आणि त्याचा एक अभ्यासक्रम म्हणून उभा राहिला. तर त्या सगळ्या अंगाची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यातलं एक महत्वाचं अंग जे आहे ते प्रशासन. तर आपण हर्षवर्धनाचं प्रशासन नेमकं कसं होतं, आणि या काळामध्ये आपल्याला खरं तर एक साधारण आपल्याला सगळ्या राजवटींमध्ये असं दिसून येतं की संपूर्ण सगळ्या पटलांवरचा त्या सगळ्या गोष्टींवरचा एक महत्वाचा बिंदू जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये किंग किंवा राजा हे एक सगळ्यात महत्वाचा अधिकारी त्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये दिसतो. त्या हर्षवर्धनाचं कार्यकाळ समजून घेताना प्रशासनामध्ये नेमके कुठले बदल होते, प्रशासनामध्ये नेमक्या काय काय जबाबदाऱ्यांचं वाटप आपल्याला झालेलं होतं, हे सगळं समजून घेत आपण खरं तर हर्षवर्धनाचा शेवट किंवा हर्षवर्धन याचा या वर्धन फॅमिलीचा, वर्धन राजसत्तेचा लय कसा झाला, त्याची चर्चा आपल्याला यामध्ये करणार. त्याचबरोबर हा संपूर्ण जो काही प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड म्हणून याच्याकडे गणलं जाऊ शकतो. विशेषतः हर्षवर्धन किंवा हर्ष ही जी काही राजवट आहे त्या राजवटीचा लय झाल्याच्या नंतर खरं तर काही वर्षानंतर, काही शतकानंतर आपल्याकडे ज्या रूढार्थाने आपण इतिहासाच्या ज्या चौकटी मांडलेल्या आहेत किंवा जे त्याचे कालखंड पाडलेले आहेत, त्या कालखंडामध्ये आपल्याला मध्ययुगीन, प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक अशा पद्धतीचे जे कालखंड आहेत त्यातला दुसरा जो कालखंड आहे मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात आपल्याला होताना दिसते. परंतु हा जो टप्पा आहे म्हणजे हर्षवर्धन फॅमिलीच्या लयाच्या नंतरचा जो टप्पा आहे तो खरं तर प्रारंभिक मध्ययुगीन अशी त्याची कालगणना करता येऊ शकते. मिडिवल एन्शियंट किंवा अर्ली मिडिवल असं आपण ज्याला म्हणू शकतो. तर त्या अर्ली मिडिवल कालखंडामध्ये कोणकोणत्या राजकीय संरचना उभ्या राहतात आणि त्या संरचना उभ्या राहताना अगोदरचे जे काय राज्य ज्यांनी केलं किंवा अगोदरचे जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांचा काय महत्वाचा सहभाग किंवा काय महत्वाचा की नोंद इतिहास घेतो, त्याची चर्चा आपण त्या राजकीय संरचना समजून घेताना करणार आहोत. म्हणजे ज्या प्रशासनाची आपण चर्चा करतो, ज्या अर्थव्यवस्थेची चर्चा करतो, ज्या सामाजिक संबंधांची आपण चर्चा करणं अपेक्षित आहे, त्याच्या आधारावरच काही महत्वाच्या राजकीय संरचना या काळामध्ये उभ्या राहतात आणि त्या राजकीय संरचनांची चर्चा आपण इतिहास म्हणून करणं अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीने कनौज हे एक महत्वाचं शहर म्हणून आणि राजकीय केंद्र म्हणून, म्हणजे हर्षवर्धनाच्या अगोदरचं आणि हर्षवर्धनाच्या काळातलं सुद्धा एक राजकीय केंद्र म्हणून कनौजचा उदय होतो. परंतु कनौज बळकावण्यासाठी आसपासच्या विविध पद्धतीने आणि प्रामुख्याने 3 राजसत्ता ह्या संघर्षरत आपल्याला दिसून येतात. कारण कनौजचे राजकीय महत्व या काळातल्या सगळ्या सत्तांना माहिती आहे आणि त्यामुळे गुर्जर प्रतिहार
एका बाजूने प्रयत्न करतात कनौज बळकावण्यासाठी. वर्धन फॅमिली तर ते त्याच्या अंतर्गत ते आहेच. आणि इतर दक्षिणेमधल्या आणि इतर महत्त्वाच्या ज्या काही बंगालमधल्या एक फॅमिली किंवा एक राजवट राजघराणं सुद्धा कनौज काबीज करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतं. तर या सगळ्या प्रयत्नांचा नेमका परिपाक काय? म्हणजे कनौज नेमकं एवढं महत्त्वाचं का झालं आणि त्यामुळेच खरं तर त्याला राजकीय केंद्र जे म्हटलं जातं, त्याची चर्चा आपण हा जो त्रिपक्षीय संघर्ष कनौज बळकावण्यासाठी झाला, ते आपण करणार आहोत. तर खरं तर उद्दिष्ट समजून घेताना आपण याची चर्चा आता एवढा जो दीर्घ प्रस्तावना या 2 महत्त्वाच्या युनिटची विभागाची आपण केली त्याच्यामध्ये तो आलेलाच आहे. तर 5व्या-6व्या शतकामध्ये उत्तर भारतातली जी राजकीय परिस्थिती बदलली, की जो खरं तर गुप्तोत्तर कालखंड म्हणून सुद्धा गणला गेला, की ज्यामध्ये कनौज एक राजकीय क्षेत्र म्हणून उभं राहतं आणि राजकीय त्या कनौज सोबतच जयस्कंदबर इत्यादी सगळ्या केंद्रांचा सुद्धा उदय होतो. तर या सगळ्याची राजकीय परिस्थिती समजून घेणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या या युनिट्स आहेत. आणि कनौज त्याच्या स्वतःच्या व्यापारी गतिविधी आणि इतर महत्त्वाच्या संसाधनांमुळे उत्तर भारतातलं एक महत्त्वाचं राजकीय केंद्र बनतं. याची आपण प्रस्तावनेमध्ये चर्चा केली, परंतु ते बनण्यामागची कारणं काय? ती आपल्याला या धड्यामधून किंवा या 2 महत्त्वाच्या युनिट्समधून समजून येतील. त्याचबरोबर ही 2 प्रकरणं आपल्याला नीट समजली तर आपण दख्खनमधल्या महत्त्वाच्या राजवटींचा उदयही समजून घेऊ. त्याचबरोबर उत्तर भारतातल्या हर्षवर्धनाच्या राजकीय हालचाली सुद्धा समजून घेऊ. आणि त्या राजकीय हालचालींमधून सुद्धा कनौज हे जे वर्धनांच्या ताब्यात आहे, तर त्या कनौजचा उदय आणि हर्षवर्धनाचा संबंध सुद्धा आपल्याला उमगेल आणि त्याच्यातूनच कनौजचं महत्त्व आपल्याला अधोरेखित करता येईल, की ज्यामुळे 3 विविध राजसत्ता ह्या कनौज काबीज करण्यासाठी संघर्षरत असतात, की जो त्रिपक्षीय संघर्ष म्हणून इतिहासामध्ये नोंदवला गेलाय. तर त्या त्रिपक्षीय संघर्षाचे कंगोरे, ऐतिहासिक कंगोरे सुद्धा आपल्याला हा धडा समजून घेताना होईल. त्यामुळे ही प्रमुख उद्दिष्ट खरं तर ठेवलेली आहे, की जर हे दोन्ही युनिट आपल्याला नीटपणे समजले तर आपल्याला हर्षवर्धनाचा कालखंड, त्याच्या राजकीय हालचाली, त्याच्या अंतर्गत तयार झालेलं कनौजचं राजकीय महत्त्व आणि कनौज बळकावण्यासाठी झालेला त्रिपक्षीय संघर्ष हा आपल्याला नीट समजेल. हे एक त्यातलं महत्त्वाचं उद्दिष्ट. कनौज नेमकं का राजकीय केंद्र झालं ते एक आणि या सगळ्या पट्ट्यातल्या राजकीय हालचाली आपल्याला यामध्ये समजून येतील. खरं तर हर्षवर्धनाचा कालखंड किंवा दख्खनमधल्या ज्या काय सत्ता आहेत सातवाहनानंतरच्या, त्यामध्ये होयसोळ आहेत, चालुक्य आहेत, कलुचरी आहेत दक्षिण भारतामध्ये वगैरे वगैरे. या सगळ्यांची चर्चा आपल्याला किंवा हा सगळ्या चर्चाचा जो काही विचारविश्व आहे ते आपल्याला गुप्तोत्तर कालखंडाच्या मध्ये त्याचा समारोप किंवा त्याचं समीक्षा करता अपेक्षित आहे. त्यामुळे ही जी काही आपल्याला हर्षवर्धन आणि दख्खनमधल्या ज्या काही राजवटींचा उदय बघणार आहोत, तर खरं तर दख्खन हा पार्ट सोडला, भौगोलिक भूप्रदेश सोडला, तर उर्वरित संपूर्ण जो काय प्रदेश आहे की ज्याची चर्चा आपल्याला करणं अपेक्षित आहे, तो उत्तर भारतीय म्हणजे गुप्तोत्तर भारत आपण त्याला असं म्हणू शकतो. गुप्तोत्तर भारत का? कारण ज्या भूभागावर ह्या सगळ्या छोट्या विकेंद्रित राजसत्ता, विकेंद्रित एवढ्यासाठी कारण गुप्ता साम्राज्यानंतर जे मांडलिक राजे होते, त्या मांडलिक राजांनी त्यांचं स्वातंत्र्य पुन्हा घोषित करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे गुप्त साम्राज्य जे या राजवटींचं केंद्र झालेलं होतं ते पुन्हा ढासळलं आणि याचं विघटन, साम्राज्याचं विघटन आपल्याला ज्या मांडलिक राजांनी त्यांचं स्वातंत्र्य घोषित करण्याच्या याच्यातून दिसतं. त्यामुळे हा खरं तर या विभागाचा या युनिटचा प्लॉट आहे. त्यामुळे हा संपूर्ण गुप्तोत्तर उत्तर भारत आपण समजून घेणार आहोत, घेतोय आणि प्रादेशिक संदर्भामध्ये अनेक सत्ताधारी शक्तींचा आपल्याला उदय या काळामध्ये झालेला दिसतो. तो कुठल्या अर्थाने? तर एक की जो भूभाग हा गुप्त साम्राज्याचा होता आणि तो मांडलिक होता, सबऑर्डिनेट स्टेट्स म्हणून ज्याची गणना केली जाते होते, त्या सगळ्या सबऑर्डिनेट स्टेट्सनी त्यांची ऑटोनॉमी, त्यांची स्वायत्तता घोषित करायला सुरुवात केली एका बाजूला. दुसऱ्या बाजूला गुप्त साम्राज्यासारखं कोणी केंद्रच उत्तर भारतात नसल्यामुळे त्या जो काही उर्वरित भूप्रदेश होता तो काही आक्रमणांनी, स्थलांतरित राजांनी किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या राजसत्तांचा उदय आपल्याला दिसतो, की ज्याला आपण लोकल पॉवर्स असं म्हणतो.
त्यामुळे स्थानिक राजसत्तांच्या किंवा स्थानिक राजकीय शक्तींचा उदय आपल्याला या क्षेत्र या 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 भूभागावर होताना दिसतो. विशेषतः काही उदाहरण घ्यायचं, सामंत, खरं तर ओडिसा वगैरे जो पट्टा होता आणि उत्तर भारतातले काही पट्टा, यामध्ये सामंत की जे थोडेसे गौण होते, सबऑर्डिनेट होते, त्या सबऑर्डिनेट शक्तींचा उदय होतो आणि तो शक्तींचा एक शक्तिशाली म्हणजे फोर्सफुल असा उदय होताना आपल्याला दिसतो. कारण केंद्र मिसिंग आहे किंवा केंद्र नाहीये, साम्राज्याचं केंद्र नाहीये. त्यामुळे एवढा मोठा जो भूभाग गुप्त साम्राज्याने आपल्या अखत्यारीत ठेवला होता, त्याचं मेंटेनन्स किंवा त्याचा तो सगळा कशा पद्धतीने तो राज्य म्हणून राहील याचं याचं जोडणारं केंद्र निखळल्याच्या नंतर या सामंत आणि इतर असंख्य, जसं की मौखारी आहे, गौड आहे, वल्लभीचे मैत्रक आहे, इत्यादी इत्यादी सगळ्या ज्या काही छोट्या 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 आणि या सगळ्या भूपट्ट्यावर भूभागावर असलेल्या राजसत्ता होत्या, त्यांनी पुन्हा डोकेवर काढायला सुरुवात केली एका बाजूला. दुसऱ्या बाजूला ज्या सत्तांनी गुप्तांचं मांडलिकत्व पत्कारलं होतं, त्या सत्तांनी सुद्धा स्वतःची स्वायत्तता घोषित करायला सुरुवात केली. त्यामुळे एका बाजूला सामंतांचा हे जे ओरिसा या पट्ट्यामध्ये होते, त्या सामंतांचा एक उदय आपल्याला या कालखंडामध्ये घडताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला आपल्याला मौखारींचा उदय, की जे खरं तर ज्यांचा भूभाग किंवा ज्यांचा भौगोलिक प्रदेश हा कान्यकुब्ज आहे. सो तर कन्याकुब्ज हा सुद्धा एक महत्वाचं शहर, खरं तर कनौज आणि या संदर्भामध्येच कन्याकुब्जची सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आहे या भूभागाची. तर त्या कन्याकुब्जमध्ये मौखारींचा उदय आपल्याला होताना दिसतो. आणि खरं तर गुप्तोत्तर कालखंडामध्ये दुसरं एक महत्वाचं गुप्त डायनेस्टी किंवा राजघराणं उभं राहतं, की ज्यांचा अर्थार्थी गुप्त साम्राज्याशी किंवा गुप्त राजवंशाशी संबंध नव्हता, परंतु नामधारी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर मगध हा त्यांचा प्रांत आहे. त्या मगध प्रांतांचे गुप्ता किंवा मगध गुप्ता म्हणून ज्यांची इतिहासामध्ये नोंद आहे, याचा सुद्धा आपल्याला उदय आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे गुप्ता साम्राज्याच्या नंतर आपल्याला कुणाकुणाचा उदय होताना दिसतोय, तर मौखारींचा उदय होतोय, सामंतांचा उदय होतोय, मगध गुप्तांचा उदय होतोय, गौडांचा उदय होतोय, वल्लभींचा उदय होतोय आणि ठाणेश्वरामधले पुष्यभूतींचा उदय होतो. इत्यादी असंख्य, म्हणजे हे फक्त प्रातिनिधिक अशी उदाहरणं आहेत की जे आपल्याला गुप्त साम्राज्याच्या विघटनानंतरच्या शक्ती म्हणून याच्याकडे बघता येऊ शकतं आणि त्याची फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रातिनिधिक अशी उदाहरणं आहेत. याशिवाय सुद्धा महत्वाच्या राजघराण्यांचा राजवटींचा कार्यकाळ आपल्याला गुप्तोत्तर कालखंडामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे कान्यकुब्ज या भूभागामध्ये मौखारी उभे राहतात आणि मगध या प्रांतामध्ये मगधगुप्ता म्हणून उभे राहतात. त्याचबरोबर आपण गौडाचा उल्लेख केला, तर गौडांचा भूप्रदेश हा खरं तर पश्चिम बंगालचा समूह म्हणून ओळखला जातो, पण ज्याचा प्रमुख म्हणजे आत्ताच्या वर्तमान भारताच्या संदर्भात जर आपल्याला ते भौगोलिक प्रदेश जर समजा अधोरेखित करायचा असेल, तर मुर्शिदाबाद वगैरे जे जिल्हे आहेत, त्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला गौडांचं राज्य किंवा त्याची स्वायत्तता आपल्याला या काळात उभी करताना दिसतं. वल्लभी जो प्रांत होता तो वर्तमान पश्चिम भारतामधला सौराष्ट्र द्वीपकल्प म्हणून ओळखला गेलेला होता. त्या सौराष्ट्र म्हणजे वर्तमानातला जो सौराष्ट्र भूभाग आहे, त्या सौराष्ट्रामध्ये वल्लभीच्या मैत्रक यांची स्वायत्तता घोषित व्हायला सुरुवात आपल्याला दिसून येते. आणि जो ठाणेश्वर खरं तर म्हणजे वर्तमान भारतातला हिमालयांच्या आसपासचा किंवा हिमालयन बेल्ट म्हणून ज्याची गणना केली जाते, त्या काळात त्याच्यामध्ये आपल्याला पुष्यभूतींचा उदय होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे पुष्यभूतींचा घराणे आणि हर्षांचा एक कनेक्शन किंवा एक संदर्भ आपल्याला याच्यामध्ये दिसतो. त्यामुळे नक्षलमध्ये उत्तर भारतामध्ये विविध विकेंद्रित राजसत्ता स्वतंत्रपणे उभ्या राहण्याचा प्रयत्न करतात. काही ज्या शक्ती गुप्त साम्राज्याच्या मांडलिक म्हणून होत्या, म्हणजे सबऑर्डिनेट म्हणून होत्या, त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करायला सुरुवात केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कान्यकुब्ज, मगध, बंगाल, वल्लभी आणि ठाणेश्वर हे एक नवीन राजवटीचे केंद्र म्हणून सुद्धा उदयास येताना आपल्याला दिसून येतात, की ज्यामध्ये ठाणेश्वर,
गौड, मैत्रक आणि इत्यादी इत्यादीची ज्याची आपण चर्चा केली. त्यामुळे उत्तर भारतामध्ये या सगळ्या छोट्या छोट्या शक्तींचा आणि त्या शक्ती खरं तर स्थानिक परिप्रेक्षकामध्ये शक्तिशाली अशा शक्ती आहेत. त्यामुळे त्या शक्तिशाली शक्तींचा, राजवटींचा उदय आपल्याला या काळात होताना दिसतो आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पुष्यभूती आणि हर्षाचा संक्षिप्त इतिहास यामध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे उत्तर भारतामध्ये जे काही प्रदेश होते की ज्यामध्ये विकासाचा म्हणजे वर्तमान संदर्भातल्या विकासाचा असमतोल आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये काही राज्य, काही ठिकाणं, काही भूप्रदेश हे अत्यंत शक्तिशाली, बलशाली झालेले आपल्याला दिसून येतात आणि काही राज्य वीक होताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये आपण कनौजचा संदर्भ घेतला होता. कनौज आणि पाटलिपुत्राची तुलना करताना कनौज एक नवीन राजकीय आणि एक शक्तिशाली केंद्र म्हणून उभं राहतं आणि पाटलिपुत्राचा अस्त होताना दिसतो. त्यामुळे नवीन केंद्र खरं तर या काळामध्ये उभी राहतात आणि त्याच्यामुळे उत्तर भारतातली किंवा भारताच्या या भूप्रदेशातल्या राजकीय परिस्थितीमध्ये एक मोठा बदल आपल्याला होताना दिसतो. त्याचबरोबर जय स्कंदवरस की ज्याला विजयी शिबिर असं सुद्धा त्याचा शब्दशः अर्थ घेतला जाऊ शकतो, त्याचा सुद्धा उदय आपल्याला दिसेल. हा तोच भूपट्टा आहे ज्या भूपट्ट्यामध्ये खरं तर गुप्ता साम्राज्याने किंवा गुप्त साम्राज्याच्या कार्यकाळात जी एक नवीन पद्धत सुरू झाली होती, रूढ झाली होती, त्या रूढ पद्धतीचं विस्तारीकरण आपल्याला गुप्तोत्तर कालखंडामध्ये सुद्धा दिलेलं होतं. आणि ती पद्धत काय होती तर या काळामध्ये ब्राह्मणांना, मठांना आणि मंदिरांना जमीन अनुदान देण्याची प्रथा खरं तर गुप्त साम्राज्याच्या कार्यकाळात सुरू झाली. आता या जमीन दान देण्याच्या प्रक्रियेला एक धार्मिक महत्व आहे आणि एक सामाजिक संबंधाचा सुद्धा एक कंगोरा त्याच्यामध्ये. सुरुवातीला ही जमीन दानाची प्रक्रिया फक्त ब्राह्मण समुदाय किंवा ब्राह्मण एक प्रिस्टली क्लास म्हणून जो गणला गेला होता या कालखंडामध्ये त्यालाच देण्याची प्रथा होती. पण नंतर नंतर बौद्ध मठांना, काही मंदिरांना सुद्धा या जमिनी दान देण्याची प्रथा नंतर गुप्तोत्तर कालखंडामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते. जी प्रथा थोडीशी एका सीमित भूभागाच्या संदर्भात गुप्त कालखंडामध्ये होती, ती नंतरच्या गुप्तोत्तर कालखंडामध्ये ती बौद्ध मठ आणि मंदिर आणि इतर महत्वाचे प्रदेश किंवा राजवटी याच्यामध्ये आपल्याला येताना दिसतात की ज्यामध्ये जमीनदानाच्या पद्धती यांच्यामध्ये सुरू होतात. त्यामुळे जमीन दानाच्या पद्धतीमुळे रूढार्थाने ज्या भूप्रदेशाला, ज्या राजवटीला, ज्या धर्म संप्रदायाला त्या जमिनी दान दिल्या गेल्या त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची रिलिजियस धार्मिक स्थिरता आपल्याला त्या त्या सेक्टमध्ये येताना दिसते. म्हणजे प्रिस्टली क्लास जो होता या काळातला तो अजून सामर्थ्यशाली आपल्याला होताना दिसतो. जर समजा गुप्तोत्तर कालखंडामध्ये विशेषतः हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये बौद्ध मठांना सुद्धा जमिनी दिल्याचे बरेच दाखले आहेत की ज्याच्यामुळे भारतामध्ये महायान पंथाला एक वेगळ्या विस्तारीकरणासाठीची पार्श्वभूमी लागते. आणि तो एक महत्वाचा परिणाम आपल्याला या जमीन दानाच्या किंवा दानस्तुतीच्या संदर्भातून दिसून येतो. त्यामुळे जमीन अनुदान देण्याची जी गुप्ता साम्राज्याची एक नॉर्मल किंवा एक नाविन्यपूर्ण कल्पना होती ती गुप्तोत्तर कालखंडामध्ये कंटिन्यू किंवा चालू राहिल्यामुळे उत्तर भारतातल्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल येण्यास सुरुवात झाली किंवा राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली आपल्याला दिसते. कारण ज्या ज्या गोष्टींना त्या जमिनी दान दिल्या ते एक वेगळे सेंटर्स किंवा एक वेगळे केंद्र म्हणून सुद्धा उभे राहतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कान्यकुब्ज की जे वर्तमान संदर्भातल्या किंवा वर्तमान भारतातला उत्तर प्रदेश आपण ज्याला असं म्हणू त्या कान्यकुब्ज आणि कनौज वगैरे या सगळ्यांचा सुद्धा आपल्याला उदय होताना दिसतो. आणि ही सगळी माहिती की ज्यामध्ये हे सगळे ठिकाण याचा एक नवीन राजकीय केंद्र म्हणून उदय होतो, जमिनी दानाची प्रक्रिया होते, या सगळ्यांचे दाखले आपल्याला हर्षचरित्र की जे खरं तर हर्षवर्धनाचं चरित्र म्हणून प्रसिद्ध पावलं की जे बाणभट्टांनी लिहिलेलं होतं त्या हर्षचरित्रांमध्ये आपल्याला या सगळ्या शहरांची, कनौजची, कान्यकुब्जची माहिती मिळतो. आणि हा सगळा प्रदेश ज्याला आपण आजचा उत्तर प्रदेश असं सगळं म्हणू शकतो तर तो आहे. आणि या सगळ्या हर्षचरित्रामध्ये अजून एक महत्वाचा दाखला काय मिळतो की हा जो काय पट्टा आहे तो गंगा यमुनाचा पट्टा किंवा गंगा यमुना द्वाब म्हणून ज्याला ओळखलं जातं
त्या पट्ट्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची उपजाऊ आणि सुपीक अशी जमिनीचा सुद्धा संदर्भ आपल्याला हर्ष चरित्रामध्ये ते येतो, की ज्याचा कार्यकाळ आपण 5वं शतक म्हणून 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 गणला गेलेला आहे. आणि या सगळ्या याच्या संदर्भामध्ये गंगा यमुनाच्या दोआबामध्ये एक वेगळी फर्टाईल अशी जमीन झालेली असल्यामुळे या पट्ट्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची शेती आधारित कृषी समाज आपल्याला नंतरच्या काळात उभा राहताना दिसतो. त्यामुळे एका बाजूला शेती आहे, दुसऱ्या बाजूला महत्वाच्या शहरांचा उदय आहे. या शेती आणि व्यापारी केंद्रांचा उदय आपल्याला याच्यामधून ही सगळी नवीन नवीन राजकीय केंद्र उभी राहताना आपल्याला दिसतात. विशेषतः कनौज सुद्धा या कनौजचं केंद्र म्हणून उभं राहण्याचं जे महत्वाचं कारण आहे ते सुद्धा हेच असू शकतं. त्यामुळे एक मजबूत आणि सुरक्षित अशा पद्धतीचे विभाग किंवा भूप्रदेश किंवा एक राज्य या काळात या सगळ्या गंगा, जमुना, दोआब आणि या गंगा, जमुना, दोआब मधून एक नवीन पद्धतीची संस्कृती की ज्यामध्ये संपूर्ण पद्धतीने सर्व गोष्टींना की सगळ्या वर्ग समाधानी होताना दिसतात आणि याच गोष्टींमुळे किंवा याच कारणांमुळे आपल्याला हा पट्टा एक वेगळा समृद्धशाली बलशाली आपल्याला झालेला दिसून येतो की जो गुप्ता कालखंडामध्ये सुद्धा होता आणि त्या गुप्ता कालखंडामुळेच आपल्याला खरं तर या काळामध्ये जी काही त्यांनी सोन्याची नाणी पाडली होती त्या की ज्यामुळे गुप्ता कालखंडाला विश्लेषित करताना त्या कालखंडामध्ये सुवर्णयुग होतं अशा पद्धतीचं एक प्रसिद्ध पॉप्युलर परसेप्शन्स गुप्ता कालखंडाला आणि गुप्तोत्तर कालखंडाबद्दल तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. हालाकी गुप्तोत्तर कालखंडामध्ये किंवा गुप्ताच्या साम्राज्याच्या संदर्भात जर आपल्याला हा मुद्दा की जो नाण्याच्या संदर्भात की ज्यांनी सोन्याची नाणी पाडली होती पण नंतरच्या काळात जे शेवटचा गुप्त राजा होता स्कंदगुप्त वगैरे त्या काळामध्ये आपल्याला चांदीच्या नाण्यांचा सुद्धा उल्लेख मिळतो. परंतु सर्वांश सारांश म्हणून जर बघायचं झालं तर हे सगळे शहर कनौज पाटलीपुत्राचा खरं तर लय होताना आपल्याला दिसतो की त्याचं एक राजकीय महत्व कमी होताना दिसतं. परंतु हे सगळे पट्टे या सगळ्या शेती व्यापार याच्यामुळे ही केंद्र उभी राहतात आणि हे सगळे केंद्र खरं तर चांगल्या व्यापारी मार्गाने जोडलेले आपल्याला दिसून येते आणि हाच पट्टा उत्तरेतला नोडल एजन्सी म्हणून किंवा नोडल पॉइंट्स म्हणून सुद्धा गणला जातो. पाटलीपुत्राचा अस्त खरं तर वेगवेगळ्या व्यापारी आणि वाणिज्य त्रुटी ज्या होत्या प्रशासनामधल्या त्याच्यामुळे झालेला आपल्याला झाला असा एक कयास इतिहासकारांमध्ये आहे. त्याचं एक कारण म्हणजे जे काही इतिहासकारांनी ही जी काही दान देण्याची प्रथा होती त्याला सुद्धा एक महत्वाचं कारण मानलं आहे पाटलीपुत्राचा अस्त होण्यामध्ये. कारण दान देण्याच्या प्रथेमुळे महत्वाची जमीन, मोक्याची जमीन आणि मोठी जमीन ही त्या सगळ्या लोकांना दान दिलेलं असल्यामुळे त्या जमिनीतून येणारा जो महसूल होता त्या महसुलामध्ये खंड पडला आणि त्यामुळे त्या विशिष्ट भूप्रदेशातल्या म्हणजे या केसमध्ये आपण पाटलीपुत्राचा संदर्भ घेतोय. पाटलीपुत्राचा व्यापार आणि वाणिज्यिक क्षय झाला आणि त्यामुळे पाटलीपुत्रांनी त्याचं एक ते महत्व होतं ते गमावलं आणि स्कंदवर किंवा इतर कनौज या सगळ्यांना ते महत्व प्राप्त झालं कारण त्या त्या पट्ट्यामध्ये या काही प्रॅक्टिसेस थोड्याशा कमी होत्या आणि हर्षानंतर आपल्याला कान्यकुब्ज हे शक्तिशाली झाल्याचं दिसतंय आणि याचे दाखले आपल्याला बाणभट्टाच्या हर्षचरित्रामध्ये आपल्याला दिसतो. कारण हर्षानंतर का कारण हर्षाच्या काळामध्येच कान्यकुब्ज हे हर्षाची राजधानी म्हणून उभं राहताना दिसतो. तो जो काय बाणभट्ट नावाचा जो दरबारी कवी होता की त्याने हर्षवर्धनाच्या गौरवपर हर्षचरिताची रचना केलेली आपल्याला दिसून येते आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कान्यकुब्जचा उदय होतोय, पाटलीपुत्राचा ऱ्हास होतोय. कान्यकुब्ज आणि इतर कनौज वगैरे जे कान्यकुब्जचं नंतरचं नाव कनौज या सगळ्या याच्यामुळे एक महत्वाचे व्यापार उदीमांची चर्चा होते. व्यापार उदीमांना पोषक असं वातावरण तयार होतं आणि त्यामुळे या शहरांचा उदय होतो. परंतु हा जो नकाशामध्ये आपण बघतो हा सगळा पट्टा पुष्यभूतीज म्हणून ओळखला गेला आणि या पुष्यभूती मधूनच हर्षवर्धनाचा साम्राज्य किंवा हर्षवर्धनाचा कार्यकाळ सुरू होताना दिसतो. ज्या त्रिपक्षीय संघर्ष ज्याचा उल्लेख आपण प्रस्तावनेत सुद्धा केला आणि ज्याचा चर्चा नंतर सुद्धा अपेक्षित आहे त्या त्रिपक्षीय संघर्षामध्ये किंवा कनौज
की अगोदरचं नाव कण्णिकुब्ज याला बळकवण्यासाठी हा द्विपक्षीय संघर्ष होता. तो पश्चिम भारतातील गुर्जर प्रतिहार, बंगाल आणि बिहारमधले पाल आणि दख्खनमधले राष्ट्रकूट होते. या 3 महत्वाच्या राजवटींमध्ये कान्यकुब्ज किंवा कन्नौजला बळकावण्यासाठीचा संघर्ष हा द्विपक्षीय संघर्ष म्हणून ओळखला गेलेला आपल्याला दिसतो. आता पुष्यभूती जे होते ते त्याचा नेमकं भौगोलिक प्रदेश, भौगोलिक विस्तार आपण नकाशामध्ये बघतोच आहोत. आणि विशेषतः ठाण्यातली ठाणेश्वर आणि नंतर या पुष्यभूतींनी सुरुवातीला हरियाणा जो प्रदेश होता त्यातल्या ठाणेश्वर येथून राज्य केले आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी कनौज की जो आताच्या वर्तमानातला उत्तर प्रदेश म्हणून जो गणला जातो त्याच्यातून राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. ते एक राजवट होती, महत्वाची राजवट होती की ज्याने एवढा मोठा पोपटला आपल्या अखत्यारीत ठेवला होता. ते काही सम्राट नव्हते, पण एक राजवटीचं किंवा एक महत्वाचं राजघराणं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. की सुरुवातीला प्रभाकरन हे हर्षवर्धनाचे वडील होते, त्याच्यानंतर मौखारीशी संघर्ष होतो. ओके. आणि मौखारी आणि राजवर्धन राजघराण्यामध्ये आपल्याला संघर्ष होताना दिसतो, कारण राजवर्धनाने माळवांचा पराभव केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे साशंक आणि गौड राजा होता, त्याने राजवर्धनाचा आणि तो सगळा संघर्ष त्याच्यामध्ये त्याची हत्या केलेली आपल्याला दिसून येते. त्या राजवर्धन हा खरं तर हर्षवर्धनाचा भाऊ होता, त्यामुळे त्याच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सुद्धा हर्षाने एक महत्वाची इच्छा व्यक्त केली आणि याच्यामुळे आपल्याला स्थानिक राजवटींशी विशेषतः मौखारींशी एक वेगळ्या संघर्षाच्या पावित्र्यामध्ये आपल्याला हर्षवर्धन की वर्धन फॅमिली जाताना दिसते. त्यामुळे आणि या सगळ्यांची चर्चा कुठे आहे तर ते एपिग्राफीमध्ये आहे, की जे वेगवेगळ्या कॉपर प्लेट ते ताम्रपट आपण ज्याला असं म्हणतो, त्या ताम्रपटांवर या राजांचा उल्लेख आहे. त्याच्या संघर्षाचे थोडेसे त्रोटक असे दाखले आपल्याला त्याच्यातून दिसतात. काही प्रशस्ती आहे, प्रशस्तीचा शब्दशः अर्थच आहे की कुणाची तरी प्रशंसा करणे. त्यामुळे या काळामध्ये ज्या राजांनी प्रशस्ती कोरल्या त्या राजाच्या राजकीय विजयाच्या खरं तर तो अहवाल म्हणून त्याच्याकडे गणला जाईल आणि त्यामुळे प्रशस्तीवरून सुद्धा आपल्याला हर्षवर्धनाचा कालखंड समजून जातो. त्याचबरोबर या काळात जे महत्वाची महाकाव्यांची निर्मिती झाली त्या महाकाव्यांमध्ये राजचरितमानस किंवा रामचरित इत्यादीचे दाखले आपल्याला दिसतात, की ज्याला चरित्र काव्य किंवा चरित्र काव्य म्हणून ज्याची गणना केली जाऊ शकते. त्यामुळे या सगळ्या संदर्भातली किंवा याच्यातले महत्वाचे जे ऐतिहासिक स्रोतांची चर्चा आपल्याला करता येत असेल तर त्या ऐतिहासिक स्रोतांमध्ये आपण इपिग्राफी की ज्याला आपण मराठीमध्ये शिलालेख म्हणून, शिलालेख म्हणजे कोरीव लेख, जी दगडांवर कोरलेले असे लेख असतात ते शिलालेख. कॉपर प्लेट ताम्रपट की ज्याच्यावर या हर्षवर्धनाच्या कार्यकाळात आणि त्याच्या महत्वाच्या राजकीय घटनांचा उल्लेख आपल्याला दिसतो. हर्षचरित्राचं स्वतःचे आत्मचरित्र की जे बाणभट्टाने लिहिलं होतं, की ज्यामध्ये हर्षाचा जीवनाचा कार्यकाळ पूर्णपणे त्याच्यामध्ये येतो. रामचरित्र सारखे चरित्र काव्य की ज्याला आपण प्राथमिक साधन किंवा ज्याला या काळाच्या संदर्भातलं भाष्य करणारं महत्वाचं ऐतिहासिक साधन किंवा ऐतिहासिक स्रोत म्हणून गणलं जाऊ शकतो. आणि रामचरित्र सारखेच इतर 2 महत्वाचे चरित्र काव्य होते, ते होते कुमार पालचरित्र आणि विक्रमांकचे देवचरित्र. या सगळ्यांचा आपल्याला ऐतिहासिक स्रोत म्हणून त्याची गणना करणं अपेक्षित आहे. आणि ह्युआन सांग की जो खरं तर इसवी सन 629 ते 645 या कालखंडामध्ये हर्षाच्या दरबारात आला होता आणि त्या हर्षाच्या दरबारात त्यांनी काही प्राथमिक निरीक्षणांच्या द्वारे त्याचं प्रवास वर्णन लिहिलेलं आपल्याला दिसतं. या स्रोतांची चर्चा करताना आपल्याला काही स्रोतांमध्ये हर्षवर्धनाचा उल्लेख हा संपूर्ण उत्तर भारताचा स्वामी म्हणून सुद्धा त्याचा दाखला मिळतो. आणि हर्ष हा मध्ययुगीन पूर्व कालखंडातला शेवटचा सम्राट म्हणून सुद्धा शेवटचा हिंदू सम्राट म्हणून सुद्धा त्याची गणना सुरू होते. कारण नंतरच्या काळामध्ये आपल्याला मध्ययुगीन भारतामध्ये वेगळ्या राजवटींचा इतिहास होतो. तर हे जे काय प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताच्या मधला जो संक्रमणातला कालखंड आहे त्या कालखंडातला हर्षवर्धन हा एक अत्यंत महत्वाचा हिंदू राजा म्हणूनची गणना आपल्याला
या सगळ्या स्त्रोतांवरून होते. त्यामुळे आपण या सगळ्या स्त्रोतांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्याला या सगळ्या याच्यातून दिसून येतं. त्यामुळे इसवी सन 606 मध्ये खरं तर पुष्यभूती राजवंशामधून हर्षवर्धनाची किंवा हर्षाच्या कार्यकाळ सुरू होतो. आधुनिक काळातलं ठाणेश्वर आणि अंबाला हा सगळा भूपट्टा किंवा हा सगळा भौगोलिक प्रदेश खरं तर हर्षाच्या अखत्यारीचा भाग आहे. आणि हर्षाचे जे प्रतिस्पर्धी आहेत किंवा जे पॉलिटिकल रायव्हलरीज म्हणून ज्यांची गणना केली जाते ते पश्चिम बंगालमधले गौड वंश आहेत किंवा दक्षिणेमधले चालुक्य पुलकेशीन दुसरा राजा जो होता तो चालुक्य राजवटीचा तो सुद्धा खरं तर हर्षवर्धनाचा प्रतिस्पर्धी किंवा शत्रुत्व त्याच्याशी आपल्याला आहे अशा पद्धतीचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे याचा पार्श्वभूमी आपल्याला समजून घेताना की हर्षवर्धनाचे वडील प्रभाकर वर्धन होते. राजवर्धन हे त्याचे वरिष्ठ बंधू होते आणि यांचा आणि या सगळ्या कांदकुब्ज घराण्यांचा किंवा सगळ्यांचा सुरुवातीच्या काळात एक वैवाहिक असे संबंध सुद्धा काही घराण्यांचे आपल्याला दिसून येतात. जे विशेषतः त्यांनी ज्या हर्षवर्धनाने ज्या मोहिमा केल्या त्या खरं तर शशांक म्हणजे हा जो राजा होता गौड भूप्रदेशातला किंवा मावळमधला देवगुप्त होता या सगळ्या मोहिमांमध्ये ग्रहवर्मन मारला गेलेला आपल्याला दिसून येतो की जो खरं तर मुखारीचा राजा आणि हर्षवर्धनाचा मेहुणा होता. कारण त्याची जी मुलगी होती ती राजश्रीचा विवाह आपल्याला मुखारीच्या राजाशी झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्या त्या ग्रहवर्मणाची हत्या झाल्याच्या नंतर खरं तर हर्षवर्धनाला कान्यकुब्ज आणि त्याचा स्वतःचा भूप्रदेश अशा दोन्हींवर राज्य करणं म्हणजे पुष्यभूती जो भूप्रदेश आहे तो आणि मौखारी या दोन्हींवर त्याने राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर पश्चिम भारतामध्ये लतास आयहोळ शिलालेख आणि या सगळ्यांवरून आपल्याला या सगळ्या संघर्षांवर प्रकाशझोत टाकलेला दिसून येतो. आणि ह्युआनसुंगचे जे रेकॉर्ड्स आहेत त्या ह्युआनसुंगच्या रेकॉर्ड्समध्ये सुद्धा आपल्याला हर्षवर्धनाच्या या कामगिरीचा उल्लेख दिसून येतो. त्यामुळे हर्षवर्धनाने उत्तर भारतातल्या या 3 महत्वाच्या वंशाशी असलेल्या संबंधांवर प्रकाशझोत पडतो. त्याचबरोबर हर्षवर्धनाने नंतर विशेषतः पुलकेशीन दुसरा याच्या कार्यकाळामध्ये दक्षिणेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता, दख्खन क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे तिथे एक संघर्ष आपल्याला दिसतो की ज्याची नोंद ह्युआनसंग त्याच्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला घेताना दिसून येतो. त्यामुळे काही मांडलिक दक्षिणेत जरी असले तरी दक्षिणेवर संपूर्णपणे हर्षवर्धनाची सत्ता होती असं काही म्हणता येऊ शकत नाही. आणि विशेषतः दक्षिणेत घुसण्याचा जेव्हा हर्षवर्धनाने प्रयत्न केला तर त्या नर्मदेच्या काठावरच खरं तर ही एक लढाई झाली की ज्यामध्ये हर्षवर्धन हरला आपण असं म्हणू. आणि पुलकेशीन दुसराचा जो उत्तराधिकारी होता तो खरं तर त्या सगळ्या भूप्रदेशावर त्याने त्याची राजगादी सांभाळली आणि त्या लढाईच्या शौर्यामुळेच किंवा त्या जिंकल्यानंतर त्यांनी स्वतःला परमेश्वर म्हणून त्या पुलकेशीन दुसऱ्याच्या उत्तराधिकाऱ्याने स्वतःची गणना करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्याने एक नवीन बिरुदावली स्वतःसाठी हर्षवर्धनाचा पराभव केल्याच्या नंतर लावली ती म्हणजे सकोलोत्तर पथेश्वर म्हणजे सुरुवातीला परमेश्वर आणि नंतर सकोलोत्तर पथेश्वर म्हणजे संपूर्ण उत्तर भारताचा परमेश्वर किंवा त्या सगळ्या मार्गाचा एक महत्वाचा माणूस अशा पद्धतीने त्यांनी केला. त्यामुळे हर्षवर्धनाचा इतर रास सोडला म्हणजे नर्मदेच्या काठी जी लढाई झाली तो एक मुद्दा सोडला आणि त्याच्यानंतर वर्धन फॅमिलीचा किंवा हर्षवर्धनाची राजसत्ता संपून गेली त्याच्यानंतर सुद्धा. परंतु त्याच्या अगोदरचा जर समजा भौगोलिक भूप्रदेश नेमका किती मोठा होता तो जर आपल्याला अभ्यासाचा असेल तर आपल्याला असं दिसतं की वर्तमान काळातला उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार आणि ओडिसा या सगळ्या पट्ट्यांवर हर्षाचं साम्राज्य एका बाजूला पोहोचलं होतं. तर दुसऱ्या बाजूला ठाणेश्वर, पूर्व पंजाबचा काही भाग आणि पूर्व राजस्थानचा काही भाग या सगळ्या पट्ट्यामध्ये सुद्धा हर्षवर्धनाची सत्ता आपल्याला दिसते. त्याचबरोबर दक्षिण ज्या सीमा होत्या त्या दक्षिण सीमांवर सत्ता जरी नसली तरी एक मोठा प्रभाव आपल्याला जालंधर आणि या सगळ्या पट्ट्यात दिसतो. काश्मीरमध्ये प्रभाव दिसतो.
नर्मदेच्या खोऱ्यामध्ये प्रभाव दिसतो आणि नर्मदा खोऱ्याच्या प्रभावामुळे खरं तर हर्षवर्धनाने दक्षिणेत घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि गोदावरीच्या नर्मदेच्या काठावर एक खरं तर एक लढाई झाली आणि की ज्याच्यामुळे हर्षवर्धनाचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा ऱ्हास सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हर्षवर्धनाच्या सगळ्या कार्यकाळाचा कामगिरीचा उल्लेख आपल्याला ह्यॉन्सनच्या सगळ्या नोंदींमध्ये दिसतो आणि ह्यॉन्सनच्या नोंदींनुसार असं दिसतं की हर्षवर्धनाने खरं तर त्याच्या सैन्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पगारी किंवा वेतनावर ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. जमिनी अनुदान दिल्या, परंतु या काळामध्ये हर्षवर्धनाने ब्राह्मणांसोबतच बौद्धांना आणि बौद्ध मठांना जमिनी दान देण्याची शिरस्ता चालू ठेवला किंवा तो पुढे ठेवला. त्याचबरोबर काही असे एक वेगळे ज्या बौद्ध संगती घडायच्या की ज्या प्रयागमधल्या विधानसभेमध्ये हर्ष होता याची उपस्थिती होती असं ह्युअन्सनच्या दाखल्यावरून मिळतं. ह्युअन्सनचा दुसरा एक दाखला असं म्हणतो की एका बाजूला तो म्हणतो की महायान बौद्ध धर्माचा हर्षवर्धन अनुयायी असावा, त्याच पद्धतीने दुसरी एक नोंद त्याच्यामध्ये असं असं दिसून येते की जी प्रयागला जी काही संगती झाली होती त्यामध्ये खरं तर हर्षवर्धनाने शिव, बुद्ध आणि सूर्य याची उपासना केली होती. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं खरं तर सर्वसमावेशक असं किंवा संपूर्ण सर्व धर्म आणि या सगळ्यांना सामावून घेणारा असं ह्युअन्सनचा अप्रोच असावा असं याच्यात दिसून येतं. त्याचबरोबर अल्बुर्नने सुद्धा मथुरा आणि कनौजचा संदर्भ घेताना इसवी सन पूर्व 606 पासून हर्षयुग सुरू झाल्याची कबुलीच खरं तर त्याच्यामध्ये दिली. प्रशासनाच्या संदर्भामध्ये राज्य हा सगळ्याकडे एक महत्वाचा अधिकारी म्हणून गणला जातो की ज्याने त्याचे स्वतःचं एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स तयार केलं होतं, ज्यामध्ये सामंतदार, सामंत, राजपुत्र, उच्च अधिकारी इत्यादी इत्यादींची नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने या काळातले जे राजवाडे होते की ज्याला रॉयल पॅलेस म्हणून गणलं गेलं, त्या राजवाड्याची देखरेख करण्यासाठी सुद्धा एक प्रमुख अधिकारी हर्षवर्धनाच्या काळात नेमण्यात आला होता. ओके. आणि या सगळ्या हर्षवर्धनाच्या साम्राज्याचा चीनी राजवटीशी किंवा चीनी साम्राज्याशी एक राजनैतिक संबंध असल्याचे दाखले सुद्धा आपल्याला मिळतात. आणि हर्षवर्धनाच्या कार्यकाळामधली जी सर्वोच्च पदवी होती खरं तर ती राजाचीच पदवी होती, परंतु त्या पदवीचा नामोल्लेख नंतरच्या काळात असा केला गेला, परमभट्ट काम महाराजाधिराज अशा पद्धतीची एक सर्वोच्च पदवी या प्रशासनामध्ये राजाला दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही जी माहिती आपल्याला दुसरीकडून मिळते कारण बाणभट्ट त्याचं हर्षचरित्र आणि ह्युअन्सन याचे जे रेकॉर्ड्स आहेत यामध्ये खरं तर प्रशासनाबद्दल फार सखोल माहिती किंवा विस्तृत विवेचन येत नाही किंवा मर्यादित माहिती मिळते. ती मर्यादित माहिती एवढीच की राजा एक सुप्रीम एक सर्वोच्च नेता होता, राजाचे अधिकार त्याच्यामध्ये त्यांनी निर्गमित केलेले आहेत. धर्म सांभाळणं हे सुद्धा एक राजाचं कर्तव्य आपल्याला दिसून येईल. आणि तुआंग सम्राट तांगसुई या सगळ्याच्या काळामध्ये त्यांना एक त्याचा राजनैतिक अधिकारी जेव्हा हर्षवर्धनाच्या या सगळ्या राजवटीत पाठवला त्या काळात एक दूतावास म्हणून दरबारात हर्षाचा जो दूतावास होता त्याच्यात लक्षात आलं की हर्षवर्धनच नाही, अशा पद्धतीने चीनमध्ये बातमी पसरली की अशा पद्धतीने हर्षवर्धनाचा राजवटीचा नायनाट किंवा लय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसून येतं की हर्षवर्धन किंवा वर्धन फॅमिलीचे त्याच्या इतर जे काही वंश होते विशेषतः मखौरी आणि इतरांशी त्यांचे वैवाहिक संघर्ष वैवाहिक संबंध आपल्याला दिसून येतात. वंश आणि वंशामध्ये फार काही मतभेद असावेत असं काही या सगळ्या राजकीय क्रियाकलापावरून आपल्याला समजून घेता येऊ शकतं. श्रेणीबद्ध राजकीय रचना मात्र या काळात असलेली आपल्याला दिसून येते. श्रेणीबद्ध राजकीय रचना की जी थोडीशी हायरार्कीच्या उतरंडीच्या जवळ जाते, तर तशी राजकीय रचना आपल्याला या काळामध्ये दिसून येते. आणि कनौज द्वारे खरं तर 8व्या शतकामध्ये वर्षवर्धन सुद्धा कनौजवर हे करतो, राज्य करतो. आणि कनौज हे एक महत्वाचं केंद्र राजकीय केंद्र झाल्यामुळे वेगवेगळे राजवटी या कान्यकुब्जवर किंवा कनौजवर ताबा करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात की ज्याच्यातून गौड आणि कान्यकुब्ज याच्यातलं वैर पुन्हा अधोरेखित होताना दिसतं. तळ्याच्या बाजूला हर्ष, गौडांचा शशांक राजा, बंगाल आणि बिहार मधले पाल आणि कनौज किंवा गुर्जर प्रतिहार
सौराष्ट्र आणि या सगळ्या याच्यामध्ये हा संघर्ष कनौजला बळकवण्यासाठी येतो आणि त्यामुळे तो खरं तर त्रिपक्षीय संघर्ष म्हणून त्याची गणना होते. दख्खनचा भाग समजून घेताना आपल्याला चालुक्य नंतरच्या काळामध्ये हर्षोत्तर किंवा हर्षवर्धनाच्या नंतर ते समांतरपणे आपल्याला दक्षिणेमध्ये चालुक्याचा उदय होताना दिसतो, पल्लवांचा उदय होताना दिसतो, पांड्यांचा उदय होताना दिसतो, की नंतरच्या काळात पांड्यांनी खरं तर जे काही संगम साहित्य होते त्या संगम साहित्याला राजश्री दिल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या खरं तर दख्खनी किंवा दक्षिणेतल्या किंवा अतिदक्षिणेतल्या संदर्भातली आहे की ज्यामध्ये यांच्या समांतरपणे एक वेगळ्या पद्धतीच्या राज्यव्यवस्था आपल्याला दख्खनमध्ये सुरू होताना दिसतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला चालुक्य, पल्लव, पांड्य याची विस्तृत चर्चा करणं अपेक्षित आहे. परंतु ती आपण नंतरच्या कुठल्या तरी प्रकरणात समजून घेताना त्याची पार्श्वभूमी आपण या राजवटींचा आणि दक्षिणेमधल्या केरळा आणि इतर ज्या महत्त्वाच्या अतिदक्षिणेतले भूप्रदेश आहेत त्या संदर्भात आपण हा राजकीय इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.